प्रोटीनने भरपूर सोयाबीन किमा मंचुरियन. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, नेहमीच चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. अगदी कमी मसाल्यांमध्ये आज आपण हे मंचुरियन बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी सोयाबीन 10 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं. 10 ते 12 मिनटं गरम पाण्यामध्ये सोयाबीन चांगलं भिजतं. नंतर पिळून सोयाबीनचं पाणी काढून घ्यायचं आणि सोयाबीन मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं सोयाबीन घेतलेलं आहे आणि एकदम बारीक बारीक कापलेला किंवा किसलेला थोडासा फ्लावर घेतलेला आहे. तुम्ही कोबी, शिमला मिरची आणि गाजरसुद्धा टाकू शकता. एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक बारीक कापून घेतला. कांदासुद्धा टाकलेला आहे. मसाल्यांमध्ये फक्त अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि छोटा पाव चमचा हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा कापून घातलेली आहे. टिक्की किंवा मंचुरियन बाइंडिंग करण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेले आहे आणि 2 चमचे मैदा सुद्धा 2 चमचे घेतलेला आहे. मैदा चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं. किंवा 2 चमचे तांदूळचं पीठ असेल तर ते वापरलं तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. सोयाबीन थोडंसं ओलं आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही. फक्त 2-3 चमचे मी इथे पाणी टाकलं आणि इथे पीठ एकजीव करून घेतलं. बघा, पीठ खूप पातळ करायचं नाही कारण की आपल्याला याचे बॉल्स तयार करायचे आहेत. या पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे. लगेच या पिठापासून तेलामध्ये भजीसुद्धा तयार करून घेऊ शकता. अजिबात तेलामध्ये ही भजी सुटणार नाहीत. जसं लाडू बांधतो त्या पद्धतीने मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले. आता हे तयार केलेले बॉल्ससुद्धा लगेच तेलामध्ये तळून घेतले तरी चालतील. मात्र थोडेसे क्रिस्पी बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे तांदूळचं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर याचं बॅटर तयार करून घेतलं किंवा स्लरी तयार करून घेतली. इथे तुम्ही तांदूळच्या पिठाऐवजी मैदा वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा वापरू शकता. इतपत पातळ इथे मी तांदूळच्या पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि ब्रेड क्रम्ससाठी 3 ब्रेड मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. ब्रेडच्या पॅकेटमध्ये जो खालचा आणि वरचा ब्रेड असतो, जे कोणी खात नाही ते मिक्सरला फिरवून ते ब्रेड क्रम्स वापरले तरी चालतील. आता एक बॉल तांदूळचं पिठाचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये ओला करायचा आणि नंतर या पद्धतीने ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा किंवा एकाच वेळेस भरपूर बॉलला तांदूळचं मिश्रण लावून घ्यायचं आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकून सर्व बॉल्सला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आणि नंतर सर्व बॉल एकाच वेळेस तेलामध्ये तळून घ्यायचे. म्हणजे तळताना घाई होत नाही. जमत असेल तर एक बॉल तयार केलेल्या तांदूळच्या मिश्रणामध्ये बुडवायचा, नंतर त्याला ब्रेड क्रम्स लावायचे आणि नंतर तेलामध्ये टाकायचे. हलक्या हाताने ब्रेड क्रम्स बॉलवरती प्रेस करून घ्यायचे, म्हणजे तळताना तेलामध्ये ते सुटत नाहीत. मी सर्व बॉल्सला ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत आणि तेल गरम केलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यामध्ये हे बॉल्स टाकायचे. तयार केलेले सर्व बॉल्स झारामध्ये ठेवायचे आणि एकदम तेलामध्ये टाकायचे, म्हणजे हाताला चटका लागण्याची सुद्धा भीती नाही. जमत असेल तर हाताने टाकले तरी चालतील. आणि बघा, तेलामध्ये टाकल्या टाकल्या या मंचुरियनला लगेच टच करायचं नाही. खालची साईड हलकीशी कडक झाली की नंतर यांना पलटी करायचं आणि दुसरी साईडसुद्धा फ्राय करून घ्यायची. सोया मंचुरियन थोडेसे कडक झाले की नंतर कितीही तुम्ही यांना अलटपलट केले तरीसुद्धा ब्रेड क्रम्स साईडला निघत नाहीत किंवा हे मंचुरियन तेलामध्ये सुटत नाहीत. बघा, मी ते भरपूर यांना अलटपलट केलेलं आहे तरीसुद्धा एकसुद्धा बॉल तेलामध्ये सुटलेला नाही. गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. मंचुरियनला चांगला कलर आला की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती 1-2 मिनटं मंचुरियन तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत मंचुरियन चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. आता या पद्धतीने कलर आल्यानंतर मी सर्व मंचुरियन तेलमधून बाहेर काढून घेतलेले आहेत. वरतून लावलेलं तांदूळचं पीठ आणि ब्रेड क्रम्स याच्यामुळे हे मंचुरियन एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील किंवा काही मुलं काही भाज्या खात नाहीत त्या भाज्या याच्यामध्ये टाकू शकता. आणि आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की मंचुरियन बॉल्स भरपूर कुरकुरीत झालेले आहेत. हिरवी चटणी, गोड चटणीबरोबर हे बॉल्स खूप छान लागतात. काही नसेल तर टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी किंवा नुसतेही हे बॉल खूप छान लागतात. इथे आवाज बघा, हे बॉल्स किती कुरकुरीत तयार झालेले आहेत. घरच्या सामानात झटपट आणि तेही प्रोटीनने भरपूर असे बॉल्स आपण तयार केलेले आहेत. आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बटाटासुद्धा टाकू शकता. सर्व बॉल्स एकदम खुसखुशीत तयार झालेले आहेत. याच पद्धतीने भरले मसाले वांगे, पोह्याचा पापड, मावा कुल्फी सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा दिलेली आहे. सोयाबीन मंचुरियन किंवा सोयाबीन बॉल्स नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि याच पद्धतीने साध्या सिंपल घरगुती रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.